सो नमस्कार मंडळी आणि हॅलो यूट्यूब. राम राम भाईयो. आणि काय खूप दिवसानंतर आपला यूट्यूब चॅनल वर व्हिडिओ येणार आहे, कारण का मध्ये पावसाळा पण चालू होता आणि ऍक्च्युली माझं माउंट तुटलेलं, त्याच्यामुळे व्हिडिओज नव्हते टाकलेले मी, पण रील्स एक दोन शेअर केलेले मी. तर एवढा वेळ लागल्यामुळे सॉरी. तर आतापासून पुन्हा कंटिन्यू व्हिडिओ येतील मित्रांनो, कंटिन्यू. खाडा नसेल, छोटे छोटे व्हिडिओ टाकेन, पण कंटिन्यू टाकेन. कधीही आपलं युट्यूब चॅनल असं रिकामा भेटणार नाही तुम्हाला. सो बाकी कशा आहात मित्रांनो? मजेत ना? मजेत राहायलाच हवं, कारण का आपल्या चॅनलचं ग्रो थोडस एका जागी थांबल्यासारखं वाटतंय आणि सबस्क्रायबर ऍडेड नाहीये त्याच्यात. सो मित्रांनो, जे पण व्हिडिओ बघत असतील त्यांनी प्लीज व्हिडिओ बघाल तर सबस्क्राईब नक्कीच करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून जा मित्रांनो. नवीन नवीन सुरुवात आहे, जास्त सबस्क्रायबर पण नाही, पण ठीक आहे. आपल्या मेहनतीच्या हिशोबाने एवढे सबस्क्रायबर तरी असायलाच हवे. त्याच्यापेक्षा जास्त असले असते तर अजून मजा आली असती मित्रांनो. बाकी काय नाही, नवीन नवीन युट्यूबर असतात त्यांना एक प्रकारे हे मोटिवेशन असतं की हळूहळू सबस्क्रायबर वाढत जातात. आणि काय काकी काय मागे पुढे कबड्डी खेळताय काय? चला ठीक आहे. तर सबस्क्रायबर वाढणं गरजेचं आहे, कारण का मोटिवेशन भेटतं युट्यूबरला. नवीन युट्यूबर असला तर त्याला जास्त मोटिवेशन करणारी गोष्ट हीच असते, त्याचे सबस्क्रायबर. सो मित्रांनो, कोणीही विजिट करत असाल चॅनलला किंवा चॅनल माझं बघत असाल तर त्यांनी प्लीज सबस्क्रायबर केलं नसेल तर सबस्क्राईब करून जा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून जा, आणि व्हिडिओ जर जास्तच आवडला असेल तर शेअर करून जा. मित्रांनो, काहीतरी करा, पण ते लाल बटन नक्कीच नक्कीच त्याला दाबल्याशिवाय जाऊ नका. तर आज पेट्रोल इनफ आहे आणि आपली नेहमीप्रमाणे आफ्टरनून शिफ्ट आहे. सो आपण चाललोय आफ्टरनून शिफ्टला, आणि मोबाईलचा अँगल मी आज कसा सेट केला आहे मलाच माहिती. तर अँगल सुद्धा आवडला असेल तर मित्रांनो सांगा तुम्ही. जरा डाऊन केलेलं आहे मी, जास्त उंच ठेवलेलं नाहीये, पण व्हिडिओ तुम्हाला क्वालिटीच भेटेल. आणि माईक सुद्धा आपला खराब झालेला होता, माईक सुद्धा आपण नवीन घेतलेला आहे. मोस्ट ऑफ पूर्ण सेटअप नवीन झालेला आहे मित्रांनो. आपलं माउंट नवीन झालेलं आहे, मोबाईल तोच आहे ज्याने व्हिडिओ काढतो आपण, आणि आपला माईक नवीन झालेला आहे. सो थांबा रे दादा, थांबा. तर बघूया व्हिडिओची मजा घ्या मित्रांनो. आता पुढे काय असेल काय नाही, सगळा रॉ व्हिडिओ आहे, काहीच त्याच्यामध्ये एडिटेड नाही किंवा स्क्रिप्टेड नाही किंवा काहीच नाही. जे आहे ते मी तुम्हाला शो करतोय. सो आपण आता आहोत राम मंदिरला. थोड्या दिवसांनी आपली सिरीज चालू केलेली होती ती पुन्हा आपण चालू करू. तर बघूया, पण व्हिडिओज हे डेली बेसिसवर येतील आता तुम्हाला, हे नक्की. सो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं
तुमच्या भावाच्या चॅनलवर ज्याचं नाव आहे प्रवीणची नीलपरी, त्याच्यावर होता डेली व्लॉगिंग. पण आजकाल व्लॉगिंग जरा थांबलेली आहे. आताचे व्लॉग आतापासूनचे ते यापुढे नक्की जोपर्यंत काही प्रॉब्लेम येत नाही तोपर्यंत व्लॉग हे कंटिन्यू चालत राहतील मित्रांनो. आणि डेली व्लॉगिंगचे हमी मी देतो, ह्याच्या आधी पण दिलेली मित्रांनो, पण यावेळेस एकदम कन्फर्म यावेळेस नाही खाडा होणार किंवा नाही काय होणार. डेलीचे व्लॉग येतील, डेलीचे व्हिडिओज येतील, तुम्हाला डेली व्हिडिओज मध्ये काय काय होईल हे पाहायला भेटेल. मे बी आपण रिॲक्शन्स घेऊ शकतो. मी एक छोटासा हॉर्न लावलेला आहे इथे, हा दिसत असेल, हा पहा, हा, तर ह्याचे सुद्धा रिॲक्शन आपण घेऊ शकतो. पण आजचा ब्लॉग रॉ ब्लॉग असेल, म्हणजे त्याच्यात काही रिॲक्शन्स नसतील. मे बी तुम्हाला माउंट मेरी जत्रेची सुद्धा एक टूर होऊन जाईल. तर आपण टुवर्ड्स बँड्रा चाललोय आपल्या जॉबवर आणि मध्येच माउंट मेरीची एक जत्रा सुद्धा भेटते. सो बघूया काय बघायला भेटतं आज नाही, काय नाही, काय नवीन बघायला भेटतंय. सो आज पाऊस नसल्या कारणाने मी ऍक्च्युली व्हिडिओ काढायचा विचार केलेला. तर मजा घ्या व्हिडिओची मित्रांनो, आणि प्लीज भावाला ग्रो करा. ग्रो ऍप नाही, ग्रो ऍपची ऍडव्हर्टायझिंग नाही मित्रांनो, पण चॅनलला ग्रो करा भावाच्या. होय बाप रे, काही गर्दी दिसत असेल मित्रांनो तुम्हाला, ट्रॅफिक. अरे नाही 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 ना म्हणणार ना, कोणतरी VIP गेला असावा त्याच्यामुळे थांबून ठेवलंय. सो गाडीची सर्व्हिसिंग सुद्धा 2 दिवसाआधीच झालेली आहे, त्याच्यामुळे नो वरी, सर्व्हिसिंगचा सुद्धा खाडा नाही होणार. कारण नाही आहेत मित्रांनो आपण आता खाडा करण्याची, स्पेशली ब्लॉगचे खाडे करण्याची एकही कारण आपल्याकडे नाहीये. सो ब्लॉगला खाडे होणार नाही, शॉर्टकट मारून जातो. चला थांब 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 थांब, ह्याला म्हणतात शॉर्टकट. कारण का इकडे गाड्या थांबवून ठेवल्यात मित्रांनो. का थांबवल्यात नाही माहिती, कशाला थांबल्यात नाही माहिती. गोळ काकांनी घातलेला आहे. येस, गोळ काकांनी घातलेला आहे. पूर्ण गर्दी तिकडे करून ठेवलेली आहे. सो बघूया. तर आपण आलो आहोत हायवेला. आता याचा नंबर नाही माहिती मला, NH काय म्हणतात, नॅशनल हायवे. नॅशनल हायवे नाही म्हणू शकत याला. सो मित्रांनो प्लीज सांगा मला हा अँगल कसा वाटतं तुम्हाला, बाकी काय नाही. ह्याच्यात आपली नीलपरी सुद्धा थोडीशी दिसते, थोडस मागे बसल्यावर अजून छान दिसत. सो आपल्या स्पीडचा काही प्रॉब्लेम होणार नाही, कारण का 100च्या पुढे स्पीड नाही मित्रांनो, आणि ही गाडी 100 पर्यंत जात पण नाही. सो बी कूल, बी काम, आरामात गाडी चालवूया. आणि मेट्रो जवळपासच आहे सगळं मित्रांनो, मोक्याची जागा आहे. तर कुणाला घर बीर घ्यायचं असेल तर आजूबाजूला घेऊ शकता. मेट्रो पण जवळ आहे, हायवे जवळ आहे, मॉल्स जवळ आहे, सगळं काय जवळ आहे. गोरेगाव ही अशी जागा आहे मित्रांनो, आता जंक्शन झालेलं आहे एक प्रकारचं. लाईक तुम्ही गोरेगाववरून पनवेलला सुद्धा जाऊ शकता, गोरेगाववरून तुम्ही CST ला सुद्धा जाऊ शकता, गोरेगाववरून तुम्ही चर्चगेटला सुद्धा जाऊ शकता, गोरेगाववरून तुम्ही विरारला सुद्धा जाऊ शकता, गोरेगाववरून तुम्ही वाशीला सुद्धा जाऊ शकता. म्हणजे जेवढं आपण दादरला मानतो तेवढंच गोरेगाव झालेलं आहे. तर मित्रांनो इकडे घरं बिरं घ्यायची जर विचार असेल तुम्हाला, गोरेगावला घेऊ शकता. जस्ट ऍडव्हर्टायझिंग गोरेगावची. जेणेकरून कसं आहे माहितीये मित्रांनो, याची किंमत पुढे खूप जास्त लेवलला वाढेल अशी शक्यता आहे.
कारण का जंक्शन म्हटल्यावर मोस्ट ऑफ लोक विचार करतात की सगळ्या गोष्टी आपल्याला जवळच भेटाव्या आणि सगळ्या गोष्टी रिलायबल, म्हणजे एका ठिकाणावरून चढलं की दुसऱ्या ठिकाणी उतरलं अशा. जास्त ट्रेन चेंज करायची गरज नाही आपल्याला मित्रांनो. आता वाशीला जायचं, तुर्भेला जायचं म्हटल्यावर सुद्धा आपण जाऊ शकतो रिटर्न फिरून पनवेल वरून. सो आज पोलीस जास्त आहेत, पहारा जास्त आहे, खूप लोक पहाऱ्यासाठी उभे आहेत. तर मला वाटतंय कोणतरी VIP गेला असावं इथून. आणि हे जोगेश्वरीची राजमाता हो नवरात्री जवळ येणार आहे मित्रांनो. सो तयारी चालू आहेत. 22 तारखेला माझ्या मते तरी घट बसेल, म्हणजे हॅलो हॅलो गरबा चालू. आज थोडी एनर्जी जास्त आहे कारण का खूप दिवसांनी मित्रांनो ब्लॉग करतोय आणि खूप दिवस ब्रेक घेतलेला आहे, त्याच्यामुळे एनर्जी तो बनताय ना दोस्त. हे बघा टुनटुन मावशी, हिला नाव ठेवलंय मी टुनटुन मावशी. चालते पण चालत नाही, म्हणजे कळलं ना तुम्हाला, खूप स्लो आहे. सो आपण पोचलो आहोत, जोगेश्वरी क्रॉस केलेला आहे, अंधेरीला जाऊ आता ब्रिजवर. तर सिग्नल नाही काय नाही, लेफ्टला नाही जायचं. छान मित्रांनो, खूप काही गोष्टी अशा घेतलेल्या आहेत आपण जेणेकरून आपल्याला आता लॉंग राईडला जरी निघायचं झालं ना मित्रांनो तरी बिंदास जाऊ शकतो. हा तर म्हणायचं असं कारण की लॉंग राईडला ऍक्च्युली एक राईड करणार होतो मी ह्याची काय म्हणतात ते कोकणची राईड होईल मित्रांनो. 100% करणार मी, 100%. ट्रेनने किंवा बसने किंवा नीलपरीने सुद्धा होऊ शकते. सो ट्यून ऑन करून ठेवा, आपण लवकरच भेटू राईडला. बाय स्कूटर वरती मित्रांनो राईड करणारे खूप आहेत पण खूप कमी आहेत. सो ज्युपिटर वाला पहिलाच असेल तो राईड करेल मित्रांनो असं वाटतंय मला. तर बघूया कोणी ज्युपिटर वाला आहे का राईड करणार. नसेल तर आपण पहिले कोकणीकर असू जे ज्युपिटर वर राईड करू आणि थोडस माउंटला थोडस मी अजून हार्ड लेवलला चिटकवून ठेवणार आहे. कारण कसं असतं मित्रांनो, लॉंग राईडला तर पडण्याची शक्यता जास्त असते कारण का कंटिन्यू मोबाईल असतो. त्याच्यामुळे बघू, मे बी इन फ्युचर आपण करू ह्या सगळ्या गोष्टी. आणि हॉर्न बिन कडक आहे आपला, हॉर्न पण बसवून घेतलाय नवीन, डोंगा बसवून घेतलाय. तर बोलता बोलता आपण पोचलो आहोत विलेपार्लेला, आपल्या आवडत्या जागेवर, ज्याला आपण काय सांताक्रूज मधून संबोधतो. संबोधतो म्हणजे मित्रांनो कसं आहे, कधी कधी जागा सांताक्रूज सारखी वाटून जाते. तर तोंडातून अचानक अंधेर नंतर सांताक्रूज येतात, विलेपार्ले होऊन जातं. पण विलेपार्ले मध्येच ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला आवडतात. पहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती खूप अवाढव्य आहे. जर आपल्याला चान्स भेटला तर जवळून आपण दर्शन घेऊ शकतो त्यांचे. चान्स भेटला तर नक्की आपण सुट्टीच्या दिवशी करायचं ट्राय करूया. तर आता इथे पुन्हा बापाची तर वर्षाचे 12 महिने
इथे ट्रॅफिक असलेली जागा आणि लेफ्टला आपली महाराजांची मूर्ती दिसते की नाही माहित नाही. वाव, ते हिरवी पट्टी काढलेली आहे त्याच्यामुळे अजून छान दिसतं मित्रांनो. सांताक्रूज गेलेला आहे मागे, आपण एक गोष्ट करायची राहिली. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. अरे देवा, उघडलं की काय? नाही, गर्दी नाही आज. मे बी संडेला आपण रिएक्शन घेऊ. याच्या छोटू पंपणचा वाजवत साईड करत सगळ्यांना. मित्रांनो, आजकाल भंडाराला जास्त सण साजरे व्हायला लागले. गणपती घेतला, आता माऊली नंतर दिवाळीला बघावं लागेल काय डेकोरेशन किंवा काय नाही कुठे असेल. माऊलीला मे बी आपण रात्री कव्हर करू शकतो घरी जाताना. तुम्हाला दुकानं दाखवेन. आणि आता जाताना आपण फेअर बघून जाऊ शकतो. आजोबा विचारत होते कबड्डी खेळायच्या. मित्रांनो, हे स्कूल आहे. स्कूल मध्ये त्यांनी ते पाळणे, आकाश पाळणे लावलेले आहेत. ते पहा, दाखवतो मी. ऍक्च्युली ह्याच्यामुळे गर्दी अर्ध्यापेक्षा जास्त कमी झालेली आहे.
हे पहा, ते चालू नाही वाटतं, बंद आहे. इथून फेअर चालू होतं मित्रांनो माउंट मेरीची. सो ह्या रोडने तुम्ही स्ट्रेट जाल. स्कूल आहे, स्कूलचं नाव मला आठवत नाही आता. सो ह्या रोडने स्ट्रेट तुम्हाला स्ट्रेट जायचं. आणि माउंट मेरी मोस्ट ऑफ लोकांना माहितीच असेल कुठे आहे किंवा काय आहे. सो इथून स्ट्रेट आलात काका काकी यांना आम्ही नाव ठेवलेलं आहे, दबंग काका आणि दबंग काकू. वर्षाचे 365 दिवस, 365 दिवस, 12 महिने. यांना नाही सण, नाही पावसाळा, नाही उन्हाळा, नाही हिवाळा किंवा कुठल्या प्रकारचंही काही असं स्पेशल नाहीये. त्यांच्या सणाच्या दिवशी सुद्धा त्यांना यावं, महाराष्ट्र दिनाच्या दिवशी सुद्धा त्यांना यावं लागतं आणि ड्युटी अटेंड करावी लागते. सो एक सल्यूट तर बनतो ह्या लोकांसाठी. इथून वरती गेलात मित्रांनो की माउंट मेरीची जत्रा लागते. जत्रा म्हणजे आता आधी सारखी मजा नाही राहिली मित्रांनो. आधी दुकानं जी लागायची एक 10 वर्ष आधी, 10 ते 15 वर्ष आधी जी दुकानं लागायची मित्रांनो, तुम्ही म्हणजे तुम्हाला वाटेल की वा कुठे आलोय किंवा नक्कीच एका जत्रेत आलोय असं वाटेल. पण आता तेवढी रहदारी किंवा तेवढी मजा राहिलेली नाही. आधी सारखी मजा तिकडे नाही राहिली. पण तुम्ही जाऊ शकता देवाच्या भावाने किंवा याच्या कॅन्डल तुम्हाला जायचे असेल तर तुम्ही जाऊ शकता. श्रद्धा असली पाहिजे फक्त, बस. देव शोधून सापडतो, कुठेही शोधा. सो आपण आलो आहोत आपल्या डेस्टिनेशन जवळ. तर मित्रांनो व्हिडिओ एंड करायची वेळ आलेली आहे. तर आजचा ब्लॉग मित्रांनो डेलीचा कसा वाटला. आजच्या ब्लॉग मध्ये असं काहीच नाही की पूर्ण ब्लॉग होता स्क्रिप्टेड, पण आपल्या ब्लॉग मध्ये काहीच नसतं. नाही शिव्यागाळ असतात, नाही अब्युझिंग असतं कोणाला. सो बिंदास तुम्ही पण बघा, पोरांना पण दाखवा आणि आजूबाजूच्यांना पण दाखवा आणि ब्लॉगची मजा घ्या मित्रांनो. तर इथेच आपण ब्लॉग एंडिंग करूया. भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून आणि hasta la vista. तर मजा घ्या मित्रांनो. नोटीस करणारे खूप आहेत जर तुम्ही ब्लॉगिंग करताय तर. ठीक आहे मित्रांनो, भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत थँक्यू आणि काळजी घ्या.